गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं सुदिनं सुदिनं जन्मदिनं। विधिज्ञ व संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट S.K. जैन यांचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण झाले, त्याबद्दल प्रथमतः प्रशालकाचे त्रिवार अभिनंदन। विविध क्षेत्रात कार्यरत असलेले बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे S.K. जैन सर होय। विषयावरील प्रभुत्व, कायदेशीर बाबींमधील निपुणता, हसत खेळत संभाषण साधण्याची कला, लोकांना आपलंसं करण्याची वृत्ती, कामाप्रती निष्ठा व ते पूर्ण करण्याची चिकाटी असे गुणवैविध्य लाभलेल्या S.K. जैन सरांनी IRS विधी महाविद्यालयातून कायद्याच्या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला। तत्कालीन ज्येष्ठ विधिज्ञ श्री बाबाराव भिडे यांच्याजवळ ज्युनियर म्हणून 5 वर्षे त्यांनी काम पाहिलं। त्यानंतर तब्बल 37 वर्षे खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले। सामाजिक प्रबोधन आणि शिक्षणाविषयीची तळमळ असलेले जैन सर गेली 10 वर्षांपासून शिप्रमंडळी पुणे या महाराष्ट्रातील वलयांकित शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत। त्यांचे मार्गदर्शन लाभलेले सुमारे 350 पेक्षा जास्त वकील आज सुप्रीम कोर्टापर्यंत कार्यरत आहेत। असे कायद्याबरोबरच सामाजिक क्षेत्रात आदराचे स्थान निर्माण केलेल्या S.K. जैन सरांचे प्रशालेच्या वतीने पुनश्च हार्दिक अभिनंदन। सर्वांच्या वतीने मी आपणास मनपूर्वक शुभेच्छा देतो। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। नक्कीच कसं वाटतंय तुम्हाला आज आपल्या परिवारातील सर्वश्रेष्ठ व्यक्तीचा अमृत महोत्सव हा केवळ त्यांचा वाढदिवस नाही तर आपल्या कुटुंबाच्या समृद्ध परंपरेचा, एकत्रित वाटचालीचा आणि अतूट नात्याचा उत्सव आहे। आज आपण सर्वजण इथे जमलो आहोत ते असामान्य व्यक्तिमत्व असणारे आपल्या सर्वांचे आदरणीय माननीय श्री सोहनलाल जैन सर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी। आदरणीय श्री सोहनलाल जैन सर म्हटले की समोर येते ती शिस्तप्रियता। वकिलीतून समाजकार्य करणारे, समाजात एक प्रसिद्ध नामवंत कायदेतज्ञ म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारे, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झाले, हा त्यांचा शिक्षणातील प्रवास सुरू झाला। खरं तर राजस्थानमधील शिवगंज येथून या प्रवासाची सुरुवात होती। अनेक अडचणींवर मात करत स्वतःची तत्वे जपत अथक परिश्रमाने स्वप्न सत्यात उतरवणारे बहुआयामी व्यक्तिमत्व आणि त्यांचा अमृत महोत्सवी साजरा करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन। सर एक गोष्ट समोर सांगायची वाटते, एक शेर आहे हिंदीतला, दुनिया से बाजी जीतकर मशहूर हो गए, दुनिया से बाजी जीतकर मशहूर हो गए, इतना मुस्कुराए कि सब दुख दूर हो गए। हम कांच के थे, हम कांच के थे, दुनिया ने हमें चमकाया, शिप्र मंडली ने हमें कोहिनूर बनाया, शिप्र मंडली ने हमें कोहिनूर बनाया। फुली राजरी
बघून कुणाचे फुले लाजली बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे या जन्मावर या जगनावर सतरा प्रेम करावे या जन्मावर रंगाचा उडून या पंखा साज कुणी केली रंगाचा उडून या पंखा साज कुणी केली काळोखाच्या दारावरती नक्षत्राच्या वेली सहार तुझे सहा सोहळे सहार तुझे सहा सोहळे तेथे भान हरावे या जन्मावर या जगनावर सतरा प्रेम करावे सतरा प्रेम करावे या जन्मावर या जगनावर सतरा प्रेम करावे सतरा प्रेम करावे सतरा प्रेम करावे या गीतासाठी आली म्हणजे जी गोष्ट आपल्यातून पुढे जाते म्हणजे आपला देश कृषी प्रधान शेतकऱ्याला कसं हिरवंगार शेत पाहिलं की अगदी त्याचं मन भरून येतं कदाचित ज्या शिक्षकांनी आता घडवलेलं असेल ज्यांनी पहिलीपासून तिला निर्माण केलेलं असेल कदाचित त्यांना ते खूप छान वाटलं असेल की आपली विद्यार्थी आज या अमृत महोत्सवी कार्यक्रमामध्ये गीत गावण्या कार्यक्रमाची सुरुवात करते धन्यवाद मानसी खूपच छान मान मिले सम्मान मिले सुख शांति अपार मिले कदम कदम पर मिले सफलता सदियों तक आपकी पहचान रहे आपकी पहचान मिले कोणत्याही राष्ट्राचा वा समाजाचा विकास हा ध्येयवेड्या व्यक्तीमुळे होत असतो हे त्रिवार सत्य आहे मुलांना शिक्षण मिळावे त्यांची उन्नती व्हावी या छोट्या कळ्या फुलाव्यात त्यांचा सुवास दश दिशांना पसरावा या ध्येयाने प्रेरित झालेले आपले अतिथी जे स्वतःच एक भूषण आहेत त्यांना कोणत्या आभूषणानं भूषविणार आपल्या कर्तृत्वाने समाजभूषण असे ठरलेले आपले लाडके पाहुणे सन्माननीय श्री सोहनलाल जैन सरांनी वयाच्या 75व्या वर्षात पदार्पण केलेले आहे मी शाळा समितीचे अध्यक्ष माननीय श्री राजेश पटवर्धन सरांना विनंती करतो की त्यांनी आजचे सत्कार मूर्ती सन्माननीय श्री सोहनलाल जैन सरांचा सत्कार करावा सोहनवंश विभीषणः कृप परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो आजी सोनियाचा दिनो हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो आजी सोनियाचा दिनो सभाभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे
घनु आजी सूर्यास देनु आजी सूर्यास देनु आजी सूर्यास देनु वर्षे अमृताचं घनु. सोलापुरांची ओळख थोड सध्या कदाचित व्यावसायिक हब म्हणून सुद्धा होईल. ते कोणामुळे होते सर, हे आपल्या शिखर मंडळीमध्ये, कारण आपण जे पेरतोय ना ते 100% चांगलं पीक उगवतंय. नक्कीच सर, आपण पुढे जाऊया. आता खरं तर मनोगत घेऊया आपण. मेहता प्रशालेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौभाग्यवती श्रुती बागेवाडी मॅडम आपले विचार मांडतील. शिक्षण प्रसारक मंडळी पुणे या संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट सोहनलाल जैन सर, नियामक मंडळ सदस्य माननीय श्रीयुत किरण शाळीग्राम सर, माननीय श्रीयुत सतीश पवार सर, माननीय श्रीयुत मिहिर प्रभुदेसाई सर, शाळा समितीचे अध्यक्ष आदरणीय श्रीयुत राजेश पटवर्धन सर, क्षिप्र मंडळीच्या सोलापूर शाखेचे सर्व आदरणीय शाळा प्रमुख, या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आवर्जून उपस्थित क्षिप्र मंडळीच्या कार्यालयातील पदाधिकारी श्रीयुत श्रीरंग कुलकर्णी सर, श्रीयुत नितीन राव सर आणि उपस्थित शिक्षक आणि शिक्षकेतर वृंद, सर्वांनाच माझा सस्नेह नमस्कार. शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे, हृदयाला भावनेकडे वळवते ते शिक्षण. या प्रक्रियेत विद्यार्जन करणारा विद्यार्थी आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देणारे शिक्षक हे दोनही महत्वपूर्ण घटक. शाळा पालक, शाळा समाज यांच्यातील अनुबंध चैतन्यपूर्ण राहावेत यासाठी शिक्षण प्रसारक मंडळी ही आपली मातृसंस्था सदैव प्रयत्नशील असते. क्षिप्र मंडळीच्या परिवाराचे आम्ही सर्व सदस्य आहे याचा आम्हाला साथ आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांवर सुसंस्कार, नीतिमूल्ये, सकारात्मक जीवनदृष्टी यांची सुंदर नक्षी उमटावी यासाठी नियामक मंडळाचे सर्व पदाधिकारी आग्रही असतात. या संपूर्ण कुटुंबाचे सक्षमपणे नेतृत्व करणारे एक कुशल कार्यप्रवण प्रशासक म्हणजे माननीय जैन सर. रंगीबेरंगी फुले असतील तर बाग सुंदर, एक छोटेसे हसू असेल तर चेहरा सुंदर, छान आठवणी असतील तर नाती सुंदर आणि कर्तृत्वाचा गंध असेल तर जीवन सुंदर. असाच एक सुंदर अद्वितीय जीवन प्रवास जैन सरांचा घडला आहे असं म्हणायला हरकत नाही. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिक क्षेत्रात त्यांनी आपल्या गुणवत्तेने, प्रखर बुद्धिमत्तेने, अंगीभूत प्रतिभेने, कर्तृत्वाने आपल्या कार्याचा उमटवलेला आहे. प्रसन्न हसतमुख व्यक्तिमत्व, संयमी वृत्ती, वाचनाचा व्यासंग, वक्तशीरपणा, नम्रता ही त्यांच्यातील गुणविशिष्टे खरंच अनुकरणीय आहेत. वर्तमान आणि भविष्यातील विकासासाठी मजबूत दूरदृष्टी असणारे, चौकटीच्या बाहेर जाऊन सर्जनशीलपणे विचार करणारे, आव्हानांना संधीमध्ये रूपांतरित करणारे, सक्षम असणारे माननीय श्रीयुत जैन सर यांच्याबद्दल आम्हा सर्वांनाच नितांत आदर वाटतो. त्यांनी नुकतीच 75 पूर्ण केलेली आहे. त्यांना भरपूर आयुष्य, चांगले आरोग्य, सौख्य समाधान लाभू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. मला इथे उभारताना आपले मनोगत व्यक्त करताना आठवतोय तो 2020चा काळ, ज्याला आपण न भूतो न भविष्यती म्हणतो, की ज्या एका छोट्याशा विषाणूने सगळ्या जगाला पटवून काढलेलं होतं. त्या काळात जिथे सगळीकडेच अंधाधुंद वाजलेली होती आणि आपल्या ऐकिवात होतं की ज्या कुठल्या नॉन रेटेड शाळा आहेत किंवा ज्या प्रायव्हेट कंपनीज आहेत तर तिथं निम्मा पगार दिला जात होता किंवा काही टक्के पगाराची कपात केली जात होती. तर अशा वेळेस आपल्या संस्थेने आपल्या सगळ्या शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पूर्ण 100% पगार केलेले होते. ही खरंच अगदी उल्लेखनीय आणि समजण्याजोगी बाब आहे. त्या काळात जैन सरांनी स्वतः सगळ्या मुख्याध्यापकांना फोन केलेले होते. त्यांनी आपल्या सगळ्या स्टाफची म्हणजे शिक्षक आणि शिक्षकेतर जे वृंद आहेत त्यांची चौकशी केली होती, त्यांची खुशाली विचारलेली होती आणि सगळ्यांना काळजी घ्या असं त्यांनी फोनद्वारे सांगितलेलं होतं. आम्हा सगळ्यांना धीर दिलेला होता. सध्या त्यांनी आपल्या सगळ्या टीम समवेत वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये सुधारित वेतन श्रेणी आहे, मेडिकल इन्शुरन्स आहे. तर जो शिक्षक वर्गामध्ये अध्यापनाचं काम करत असतो तो आर्थिकदृष्ट्या पण सक्षम असावा. तर या हेतूने हे सगळे खूप चांगले बदल हे
सरांच्या टीमने केलेले आहेत. सरांच्या अर्थात मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण सर आपले शतशः ऋणी आहोत. जीवनात काही क्षण असे असतात आतील अव्यक्त विचारांना पूर्णत्वास नेतात, पहाटेच्या स्वप्नांना सत्यात उतरवतात, भूतकाळातील तिमीर नाहीसा करतात, सुरेल आयुष्याची सोनेरी पहाट घेऊन येतात. असेच सोने पावलांनी माननीय जैन सरांकडे सुख, शांती, समृद्धी, आरोग्य यावे ही सदिच्छा व्यक्त करते. आज या निमित्ताने आपल्या इथं आवर्जून उपस्थित माननीय श्री किरण शाळीग्राम सरांचा खरंच प्रतिभेचा व्यासंग अपार आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आपली जी सुधारित वेतन श्रेणी होती त्या शाळीग्राम सरांचा महत्वपूर्ण असं योगदान होतं. शाळीग्राम सर आपले मनपूर्वक आभार. त्याचबरोबर इथे उपस्थित माननीय सतीश पवार सर, आपल्या संस्थेच्या कुठल्याही भागाकडे जेव्हा काही बांधकामाची कामे येतील तेव्हा सर आवर्जून म्हणजे सोलापूरमध्ये आपण बघतो की खूपच डेव्हलपमेंट या 5 ते 10 वर्षाच्या काळात झालेली आहे. तर सतीश पवार सर स्वतः इथं आवर्जून येतात आणि सगळीकडे ते लक्ष देतात आणि बांधकामाच्या बाबतीत ते एकदम सकारात्मक असतात. असं दिलखुलास व्यक्तिमत्व असलेले सतीश पवार सर यांचं देखील आम्हाला नेहमी मार्गदर्शन लाभतं. माननीय मीर प्रभुदेसाई सर, तर सर खरंच मी आपल्याबद्दल आम्हाला इतका आदर वाटतो कारण आपण आल्यापासून या पॅनलवर आल्यापासून मराठी माध्यमाच्या शाळांना खरंच खूप उभारी दिलेली आहे. आपण नेहमी म्हणता की इंग्रजी माध्यमांच्या बरोबर त्यांच्या समांतर मराठी माध्यमाच्या शाळांनी चाललं पाहिजे. त्यामुळे तुम्ही आम्हा सगळ्यांना नेहमी प्रेरणा देता, आमचं कौतुक करता, आमच्या पाठीवर शाबासकीची थाप देता. तर याच्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते काम करण्यासाठी आणि त्याचबरोबर हेही जाणवते की आपली जबाबदारी देखील वाढलेली आहे. तर या सर्वच नियामक मंडळ सदस्यांना मी आम्हा सर्व सोलापूरच्या शिक्षक आणि शिक्षकेतर वृंदाच्या वतीने ग्वाही देते की आमच्या कर्तव्यामध्ये, आमच्या जबाबदाऱ्यांमध्ये आम्ही व्यवस्थित योग्य रीतीने काम पार पडू आणि तुम्ही जो विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे तो सार्थ करण्यासाठी मनापासून प्रामाणिकपणे मेहनत घेऊ. चांगल्या विचारांमुळे चांगली कृती घडते, चांगल्या कृतीमुळे चांगल्या सवयी जडतात, चांगल्या सवयीमुळे उद्देश पूर्ण होतात, उद्देशातील साफल्यामुळे यश मिळते आणि यश प्राप्ती झाल्यामुळे आनंद मिळतो. असाच आनंद तुम्हा सर्वांनाच पुढील आयुष्यात मिळावा अशी सदिच्छा व्यक्त करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित असणारे शिप्र मंडळीचे सर्व मान्यवर आणि आजचे सत्कार मूर्ती आदरणीय माननीय सोहनलाल जैन सर यांच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त मी आता अगदी फार वेळ घेणार नाहीये. फक्त आमच्या हरिभाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्यातर्फे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने एक शुभेच्छा पत्राचं मी वाचन करणार आहे. ही भावना फक्त प्रातिनिधिक स्वरूपातच मी आपल्या समोर वाचन करणार आहे. प्रत्येकांचीच भावना आपल्या समोर मी व्यक्त करीत आहे. आदरणीय माननीय श्री जैन सर, अध्यक्ष शिप्र मंडळी पुणे, नमस्कार. कर्तृत्वाचा सुगंध दरवळावा, समाज मनाचा मुकुट मिरवावा, वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव व्हावा. आपल्या जीवनातील 75वीचा हा सुवर्ण क्षण अत्यंत गौरवाचा, आनंदाचा, तसेच आम्हा सर्व हदे प्रशाला आणि हदे परिवाराच्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानाचा. सर, आपल्या कर्तृत्व संपन्न जीवनाचा हा अमृत महोत्सव म्हणजे आपली कर्तव्यवारी, ज्ञान आणि सामाजिक बांधिलकीची एक उज्ज्वल कहाणी. आपले कायद्याच्या क्षेत्रातील उत्तुंग ज्ञान, दांडगा अनुभव, सुसंस्कृत व्यक्तिमत्व, शिस्त आणि सहृदयता यामुळे असंख्य जीवनांमध्ये आपणास आदराचे स्थान पटकावले आहे. आपल्या ज्ञानदीपाने उजळलेली अनेक आयुष्य हीच आपल्या कार्याची खरी शिदोरी आहे आणि म्हणूनच आपल्या प्रज्ञेचा, अभ्यासाचा, सेवाभावाचा वारसा हे भविष्यातील अनेक पिढ्यांना नक्कीच प्रेरणा ठरेल. आपले जीवन कार्य वटवृक्षाप्रमाणे सदैव समाजाला सावली आणि आधार प्रेरणा देत राहू. आपणास उत्तम आरोग्य, सुख समाधान, दीर्घायुष्य लाभो
हीच या अमृत महोत्सवी दिनानिमित्त सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे शुभकामना कामना मी व्यक्त करते आणि आपण आवर्जून इथं उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक अभिष्ट चिंतन. धन्यवाद. तेच खरे नेत्र आणि दूर असूनही दुरावत नाही तेच खरे मित्र. नक्कीच मानपत्र खूप छान वाटलं. धन्यवाद मॅडम. आता यानंतर आपण सन्माननीय शाळा समितीचे अध्यक्ष माननीय श्री राजेशजी पटवर्धन सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द व्यक्त करावे. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम ऐनवेळी ठरलेल्या कार्यक्रमास जैन सर यांनी होकार दिला आणि कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सोलापुरातल्या सर्व आपल्या शाखेच्या तर्फे मी जैन सरांना 75च्या हार्दिक मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. दुरुस्ती करतो दिलगिरी व्यक्त करून. काही सन्मान राहिले ते सन्मान आपण आता करूया. सन्माननीय श्री मंदार उपासनी सर रजिस्ट्रार शिप्र मंडळ शिक्षण प्रसारक मंडळीचे माझे सहकारी राजेशजी पटवर्धन किरण शालिग्राम सतीश पवार मीर प्रभू देसाई ज्यांच्या भरोशावर शिक्षण प्रचारक मंडळीचं काम चालू आहे. श्रीरंग कुलकर्णी हेमंत लोखंडे मंदार उपासनी नितीन लाल आणि आमच्या मॅनेजिंग काउन्सिलमध्ये सहकारी बागेवाडी मॅडम ज्यांचं अमूल्य मार्गदर्शन शिक्षणासंबंधी ज्या काही पॉलिसी ठरवतो त्याच्यामध्ये मिळत असतं. शांत आहेत, कमी बोलतात, पण जे बोलतात त्याच्यामध्ये खूप काही सांगून जातात. सर्व उपस्थित गुरुजन वर्ग खरं म्हणजे सत्कार प्रत्येकानं बरं वाटतं हे प्रांजलपणे कबूल करायला हरकत नाही. पण काही वेळेला शुभेच्छा, काही वेळेला आशीर्वाद, काही वेळेला चांगले मत याची गरज असते असं मला वाटतं. आणि आपण आज माझ्याबद्दल जे शुभेच्छा आणि खरंच म्हणजे 75 दिव्यांनी व ऑक्सिजन उपकरण बाकीच्या गोष्टींनी आपण सत्कार केला त्याबद्दल आपलं मनापासून मी आभार मानणार नाही. कारण आभार मानलं तर मग शिक्षण प्रसारक मंडळीचे कुटुंबाचे तुम्ही सदस्य आहेत असं म्हणता येणार नाही. पण निश्चितपणे म्हणेल की माझ्या आयुष्यात हे न विसरणारा दिवस राहणार आहे. कुठलीही संधी मिळाली तर मी सोडत नाही. आणि या निमित्ताने आपल्याशी 2 शब्द बोलण्याचं किंवा माझ्या मनातले विचार जे असतात ते व्यक्त केलं तर वावगं राहणार नाही असं मला वाटतं. सर आपण सत्कार करताना एक चुणक दाखवतो. मानसी म्हणजे सरस्वती तिच्या जिभेवर आहे. आणि मला वाटतं या शिक्षण प्रसारक मंडळीच्या सोलापूरमधल्या सर्व शाळा कॉलेजमधून अशा अनेक माणसे आपण घडवल्या आहेत असं मला वाटतं. न्याय क्षेत्रामध्ये आपण चीफ जस्टिस उमेश ललित दिले, अजित शाह दिलेत, जस्टिस प्रताप या शाळेचे संबंधित होते. आपण या सोलापूरचं खरं पाहिलं तर कुठे वर्चस्व नाहीये हे शोधावं लागेल. कुठल्याही पक्षाचं राज्य असो, भारताचे गृहमंत्री आपल्या सोलापूरचे होते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, आता सुद्धा 2 देशमुख मागच्या मंत्रिमंडळात तर मंत्री होते. आणि जब्बार पटेल पासून त्या क्षेत्रामध्ये दीपक शिकारपूरकर टेक्निकलमध्ये कुठे या संस्था कमी पडली असं मला वाटत नाही. त्याचं जर श्रेय जात असेल तर सर्व गुरुजन वर्गाने जातं की ज्यांनी ह्या सर्व कष्टाने प्रेमाने त्यांच्या ज्ञानाने अथक परिश्रमाने असे रत्न सोलापूरला नव्हे, महाराष्ट्राला नव्हे तर भारताला आणि विश्वाला दिलेले आहेत असं मला वाटतं. अनेकदा असं वाटतं
की काही जण म्हणतात की आता आपण शिक्षक झालो म्हणजे संपलं आपलं. तसं नसतं. ही संस्था जी उभी राहिली ते 4 शिक्षकांच्या कर्तृत्वाने उभी राहिली आहे. जेव्हा आपण आता शिक्षण प्रसारक मंडळीचा वटवृक्ष पाहतात तेव्हा शिक्षकांची ताकद दिसते. शिक्षक काय करू शकतात तर डॉक्टर अब्दुल कलाम आझादपासून म्हणजे आज जे आपण संरक्षण आपल्या गोष्टी ह्या सर्व करू इच्छितात तर त्याच्यामध्ये ही शिक्षकाची ताकद महत्वाची आहे. शिक्षक काय करू शकतात तर आज भारतीय सीमेवर लढण्यासाठी जे काही जवानपासून ते अधिकारी दिले ते शिक्षकच देतात. चांगले उद्योगपती जर दिले तर ते शिक्षकच देतात. तेव्हा जर समाज उभा राहिला असेल, भारत जिवंत असेल, भारतची प्रगती असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण ती जगातली 3री आर्थिक ताकद आपण जे म्हणतोय त्याचं जर कोणी पाया रचणार असेल किंवा जर आता रचला असेल तर हा सर्व गुरुजन वर्ग आहे असं मी मानतो. आपण आपल्या जबाबदारी आहेत आणि सर्वात मोठं म्हटलं तर आपल्या सर्वांचं त्याग आहे ना त्या त्यागाला नमन करणं हे आमचं कर्तव्य आहे. त्याचे कारण असं की आपल्या क्वालिफिकेशनचे लोक जर कॉर्पोरेटमध्ये गेले, बिझनेसमध्ये गेले तर आता आपल्याला जे काही वेतन किंवा मानधन किंवा जे काही मिळतं त्याच्यात 3 पटीने 4 पटीने आपण कमवू शकलो असतं. पण समाज घडवायचे, विद्यार्थी घडवायचे, राष्ट्रासाठी काम करायचं आहे ह्या एकच प्रेरणेने शिक्षक वर्ग कार्य करतो. आणि त्यागाची आदर्श मूर्ती जर कोणी असेल तर आमचा शिक्षक वर्ग, प्राध्यापक वर्ग असतो. लहानपणीचे 1-2 किस्से आहेत आणि आताचे आहेत. आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनचं शिक्षक दिन म्हणून करतो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण उल्लेख करतो. आमचे परमपूज्य डॉक्टर हेडगेवारांचं, ज्यांनी की आम्हाला हे काम करण्याची प्रेरणा दिली किंवा ज्यांच्या प्रेरणेने आज एक म्हणजे लाखो नाही तर करोडो स्वयंसेवक काम करतात. हे भारतच ही त्यागाची भूमी आहे, महावीर आणि गौतम बुद्धची भूमी आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण शिक्षणाचं महत्व कुठे असू शकतं, काय असू शकतं तर आजच्या ह्या बदलत्या परिस्थितीमध्ये आपल्यावर फार मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे. आपण ह्या समाज घडवताना प्रवाहाच्या विरुद्ध काम करण्याची आपल्यावर जबाबदारी आली आहे. हा जो मोबाईल नावाचा, त्याला राक्षस म्हणावं का मित्र म्हणावं, पॉइझन म्हणावं का पवित्र काय म्हणावं हा प्रश्नच आहे. पण वर्गात असताना आपलं जेव्हा त्या मुलांकडे लक्ष असतं, ज्या मायेने आपण त्यांच्याकडे पाहता, शिकवता, तेव्हा सध्याच्या परिस्थितीमध्ये ते भरकटणार नाही ना ह्याची काळजी घेण्याची जरूरत आहे. शनिवार रविवारी ही मुलं आजी आजोबा आई वडिलांच्याकडे न राहता कुठे जातील ते आपल्याला पाहण्याची गरज आहे. सोलापूर हे म्हणजे पुणे मुंबई पुणे सुटलं तर 2 टायर सिटीमध्ये किंवा महत्वाच्या सिटीमध्ये सोलापूरचं स्थान आहे. आपल्याकडचं वातावरण सुद्धा काही मुंबई पुण्यापेक्षा फार वावगं असेल असं मला वाटत नाही. कारण जसं प्रगती होते तसं तिथल्या सर्व गोष्टी इथं पण येऊन घडतात. आणि म्हणून आज आपण ह्या सत्काराच्या निमित्तानं आपण एकत्र आलात. आपल्यामध्ये एकमेकांच्या मध्ये चर्चा होते. आपण समाजाला कोणती दिशा देणार आहोत. एका बाजूला प्रोग्रेसची पॅरामीटर जे आहे ते जिल्हा पातळीवर नाही, राज्य पातळीवर नाही, राष्ट्रीय पातळीवर नाही, तर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर उभे राहिले. आपणच इथून मिसाईल एक्सपर्ट समाजाला देणार आहात. आपणच इथून खंबीर नेतृत्व देणार आहात. आणि हे देताना आपल्या घराकडे सुद्धा, आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार नाही हे सुद्धा पाहण्याची गरज आहे. शेवटचे 2 मिनिटं सध्या जे अनुभव येतात, आपण सर्वांना शिकवतो पण आपल्या जीवाखाली अंधार तर नाही ना ह्याची लक्ष ठेवण्याची गरज आहे. आज आपल्याकडे जेव्हा
आपला मुलगा 12वी मध्ये गेल्यानंतर मेडिकल, इंजिनिअरिंग अनेक ठिकाणी जायचं म्हणतो, तेव्हा अनेक कंप्लायन्सची गरज असते आणि रिझल्ट लागल्यानंतर आपण कुठे जायचं, काय करायचं, ह्या सर्व गोष्टी होत असतात. पण मग हे आपण 10वी पासून एक सर्क्युलर इश्यू करून आपल्या सर्व पालकांना सांगितलं, डोमिसाईल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, इतर गोष्टी तयार ठेवा. म्हणजे 11th अवरला जी धावपळ होते आणि मग रुपयाचे 10 रुपये द्यावे लागतात, ते द्यावे लागणार नाही. आपल्याला भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या खूप कल्याणकारी योजना आहेत. आधी आपल्याकडे आजारपण कोणाला येऊ नये असं आपण म्हणतो, पण एखाद्या घरात आजारपण आला आणि त्याचे डॉक्टरांचे बिल आले तर काही जणांचं म्हणजे आयुष्यातलं सर्व गणितच बुडून जातात. पण आता आयुष्यमान विमाचं आहे, इतर पण छोट्या मोठ्या ज्या काही बेनिफिट्स आहेत, किंवा लाडकी बहीण योजना तर आहे, पण वृद्धकालची योजना आहे, मुलांसाठी आहे, विद्यार्थ्यांसाठी आहे. ह्या सर्वांची माहिती घेऊन आपण शाळेच्या मार्फत समाजापर्यंत पोहोचवली तर मला वाटतं की आपण जे शिक्षण देतात त्याच्याबरोबर ह्याची सुद्धा गरज आहे आणि खूप मोठं काम आपल्या हातातून घडेल असं मला वाटतं. आपण म्हणतो हे काम राज्यकर्ते करतील, हे काम समाजसेवक करतील, हे काम आम्हीच करायचं का? आम्ही तर शिक्षक आहोत, आम्हाला वर्गात शिकवलं की आमचा विषय संपला. परंतु असं नसतं असं मला वाटतं. पहिले आपल्या घरापासून आपण सुरुवात करा, आपले नातेवाईक आहेत त्यांच्यापासून सुरुवात करा, आपल्या आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्यापासून सुरुवात करा. म्हणजे काय करावं लागेल तर परत सर्व माहिती ज्या काही योजना आहेत त्या सर्वांची माहिती घेऊन शाळेच्या मार्फत आणि आपल्या मार्फत सर्वांना मिळेल आणि त्याप्रमाणे पुढे काम होईल. असं जर आपण एक प्रोजेक्ट म्हणून किंवा एक मिशन म्हणून राबवलं तर हे फार मोठं काम होणार आहे असं मला वाटतं. आणि माझी ही नम्र विनंती राहील आपल्याला की आपण जे शिक्षक प्रसारक मंडळीचं म्हणतो की आउट ऑफ बॉक्स जे काम करणारे असतात त्यांचं पूजन केलं जातं. जे सिलेबस पूर्ण होतात, रिझल्ट चांगले आहेत, खरं म्हणजे मी आपल्या सर्व शाळांचे अभिनंदन करेन की 100%, 98%, 99% ही मालिका जी आहे, तर हे आमचं कर्तव्य आहे की सर्वांचं, सर्व मुख्याध्यापकांचं, सर्व शिक्षकांचं अभिनंदन केलंच पाहिजे. पण त्याचबरोबर आता आपल्यावर फार मोठी जबाबदारी येऊन पडली आहे आणि ह्याचा आपण विचार करावा असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, शिक्षण प्रसारक मंडळीमध्ये त्याच्या आधी मी खडकी शिक्षण संस्थेच्या वयाच्या 29व्या वर्षी अध्यक्ष झालो होतो आणि वयाच्या 66व्या वर्षापर्यंत मी तिथं होतो. तर मी एक गोष्ट केली आहे की शिक्षक हा संस्थेचे संचालकांच्या नोकर नाही, त्याच्यावरती हुकूमत गाजवण्यासाठी आम्ही नाही. आमचा रोल जो आहे तो फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईडचा आहे आणि तेवढंच आम्ही करावं असं आम्हाला वाटतं. आम्ही संस्थेचे आपल्यासारखेच एक घटक आहोत. एक व्यवस्था म्हणून आम्हाला मॅनेजमेंट म्हटलं जातं, आपल्याला गुरुजन म्हटलं जातं, काही पालक असतात आणि काही विद्यार्थी असतात. परंतु इथं आम्ही जे येतो ते आपल्याबरोबर आपल्याशी विचाराचे देवाणघेवाण करून समाज आणि संस्थेसाठी काय काय करता येईल या एकमेव हेतूने आम्ही इथे येत असतो. आणि मला असं वाटतं की आज जे आपण ही शाळेची इमारत पाहताय, इतरही जे पाहताय, तेव्हा शिक्षण प्रसारक मंडळी कुठेही की इथून आम्हाला काय मिळणार आहे ह्याचा आम्ही विचार करत नाही, तर शाळेला काय गरज आहे हे पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि इथून पुढे करत राहणार. आपण आज इथं सत्कार केला, मला वाटतं की आपण जे प्रेम दाखवलं त्याने माझ्यावरची जी जबाबदारी, जो काही माझा पिरियड टेन्युअर जो आहे त्याच्यामध्ये काम करण्याचा आणखी मला बळ मिळणार आहे, काम करता येईल. सर एक सांगतो की तुम्ही आता माझं जितकं कौतुक केलं त्यातले किती माझ्यामध्ये गुण आहेत मला माहिती, पण शिक्षक पण विचार करतात की 10 पैकी 10 देता आले नाही तर 9 देऊ, 9 नाही तर 8 देऊ, 4च्या पुढे दिलं तरी त्याला आपण 5 समजतो. तेव्हा अशा प्रकारे माझ्या स्वभावाचे दोष काय ते आपण बाजूला ठेवले असावेत, परंतु निश्चितपणे आपण कौतुक केलं आणि मी राजेशचं विशेष कौतुक करेल की
त्याच्या स्वभावाप्रमाणे शेवटपर्यंत या कार्यक्रमाची त्यांनी भडक सुद्धा लागू दिली नव्हती. आता जाताना फक्त इतकंच म्हणाले की सर एखादा तुम्ही इथे या. तेव्हा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि खरंच आपण शिक्षण प्रसारक मंडळीचे आमच्यापेक्षा महत्वाचे घटक आहेत असं सांगून जेव्हा जेव्हा संबंध मिळेल सत्कार न करता येईल आपल्याशी चर्चा करण्याचं इंटरेक्शन करण्याची संधी परमेश्वराने द्यावी अशी विनंती करून इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या 75व्या वाढदिवसानिमित्त सरांनी मोजक्याच शब्दामध्ये पण सर्व क्षेत्रामध्ये मुसाफिरी केली. प्रत्येक क्षेत्राला त्यांनी स्पर्श केला. सरांनी आता सहजच सांगितलं की कोणकोणते गुण पाहिले. सर नक्कीच आवर्जून सांगा वाटतं की सरांचा शिस्तप्रियता, शिस्तबद्ध अगदी वेळेचं महत्व सरांच्या मुलाखतीतूनच एकदा स्पष्ट झालं होतं. सर एकदा 10 वाजता मुलाखत ठेवली होती, मीटिंग ठेवली होती आणि सर त्यावेळेला पोहोचले होते 9:45 वेळेला. सरांनी वाट पाहिली, 10:30 वाजता सर बाहेर पडले आणि पुन्हा निरोप आला की मीटिंग आपली आहे. त्यावेळेला सरांचा निरोप होता की मी बरोबर वेळेला येतोय, सुरुवात करूया आपण. नाही खरंच सर साधेपणा तुमचा हा एक ब्रँड असतो. कारण साधी माणसं राहणीमान साधे असतं पण ते स्वतःच एक ब्रँड तयार करत असतात आणि तेच आमच्या समोर आज आहे. म्हणजेच तुम्ही शिस्त, जबाबदारी, जाणीव ही मूल्य जपणारे एक हुरहुरणारी व्यक्तिमत्व म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो. खरं तर मी हे बोलायला नकोय जास्त, कारण एक लक्षात घ्या सरांचा वकिलीचा जो अनुभव आहे का तो माझ्या वयापेक्षा 7 ते 8 वर्षांनी मोठा आहे. मग मी कसं बोलणार? आता ते 52 वर्षाचा वकिलीचा त्यांचा अनुभव आहे आणि 350 पेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये ते तयार करतायत सर्वश्रेष्ठ न्याय देण्यासाठी. येणाऱ्या पिढी 3 पिढ्या असं कार्य चालू आहे. सर नक्कीच खूप मोठं व्यक्तिमत्व आज आमच्या समोर आहात तुम्ही. तसं सोलापूरचं भरभरून कौतुक केलं शब्द रूपाने. सर खरंच दातृत्व कसं असावं ना हे तुमच्याकडून पाहिलं. कारण सोलापूरकरांचं कौतुक भरभरून केलं तर आमची छाती सुद्धा 56 इंचापर्यंत फुटते. नक्कीच सर संस्थेतून निर्माण होणारे जे रत्न होते, निर्माण झालेले रत्न होते ते आमच्या समोर उभे केले. म्हणजेच जो सोलापूरचा खऱ्या अर्थाने जो विकास होता, सर्व क्षेत्रात जे काही कार्य होतं ते अगदी आपल्या मोजक्या शब्दामध्ये हे समोर आलं गेलं. आजचा दिवस खरंच खूप आनंददायी होता. आदरणीय श्री सोहनलाल जैन सर तुमच्या 75 वर्षाच्या या यशस्वी प्रवासासाठी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. तुमचे आरोग्य उत्तम राहो आणि तुमचा सहवास व मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. सर नक्कीच सांगतो आपल्या शतक महोत्सवाला आम्ही सगळे हजर असू आणि हा शतक महोत्सव इथंच साजरा व्हावा ही नम्र विनंती. तर आता आपण शेवटच्या कार्यक्रमाच्या टप्प्याकडे येऊया. तो कार्यक्रम म्हणजेच आपला आवडीचा आभार प्रदर्शनाचा. नक्कीच त्या आभाराकडे आपण जाऊ. आज आपण सर्वांनी जो काही वेळ दिला, सन्माननीय श्री सोहनलाल जैन सरांचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. त्या आनंदाच्या क्षणासाठी मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आजपर्यंत आपलं असंच सहकार्य खूप मोठं लाभलेलं आहे. अगदी तसंच सहकार्य इथून पुढेही सर्वांचं एकमेकाला लाभेल. धन्यवाद. तुमच्या साथीने झाले सोपे कठीण वाटणारे काम. तुमच्या या मदतीसाठी शतशः करतो मी प्रणाम, शतशः करतो मी प्रणाम. धन्यवाद. अध्यक्षाच्या परवानगीनं कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. Sakshat Parabrahma
स्वरनन्दित श्रुतितत्त्वाय गुरवे नमः।